नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात अनिल अभ्यंकर लिखित कथा जावयाचं बंड. श्रोते हो, ही कथा खास अधिक मासानिमित्त तुमच्यासाठी सादर करतोय. गण्या आणि गौरीच्या लग्नाला 25 वर्ष झाली होती. तसं दोघांचं बरं चाललं होतं. यावर्षी अधिक मास असल्यामुळे गण्याला अपेक्षा होती की काहीतरी चांगली वस्तू त्याच्या सासूरवाडीकडून मिळेल. 1-2 वेळा त्यांनी यासंबंधी गौरीकडे विचारणा देखील केली. त्यावर तिचं उत्तर होतं, गण्या, तू किती लोभीपणा दाखवतो रे. अजून माझ्या माहेरून काही मिळायची का अपेक्षा करतोयस तू? अरे, आता आपल्या लग्नाला 25 वर्ष होणार आहेत. मग प्रत्येक वेळी माझ्या घरच्यांनी काय द्यायला हवं रे? माझ्यासारखी गुणी आणि सुंदर बायको मिळाली आहे तुला, तुझं समाधान झालं नाही का? अगं तसं नाही गं, पण मनात आलं की आणायचे अधिक महिन्याचं वर्ष आहे, मग जावयाला काहीतरी देतीलच ना. अरे, गेली अनेक वर्ष माझ्या अण्णा तुला छानसं गिफ्ट अधिक महिन्यात देतातच ना, तरी तुझी आपली नेहमीची पीर चालूच आहे. ए गौरी, उगाच माझं तोंड उघडायला लावू नको. अधिक महिन्यानिमित्त माझ्या मिळालेल्या गिफ्टची यादी तुला परत सांगितली ना तर झोंबेल बरं का तुला. आजपर्यंत एकदाही चांगली गिफ्ट मला मिळालेली नाही. अगदी टाकाऊ वस्तू मला देऊन जावयाच्या अपेक्षांवर बोळा फिरवतात. गण्या, उगाच काहीतरी बरळू नको. दर अधिक मासाच्या वेळी तुला पॅन्ट पीस किंवा शर्ट पीस देतात, त्याशिवाय काही गिफ्टसुद्धा देतात. तरी आपलं तुझं नेहमीचं तक्रारीचं चर्हाट चालूच आहे. पहिल्या वर्षी तुला भारीपैकी चांदीचं ताट दिलं होतं, त्याचं काय रे? गौरी, दरवेळी कधी स्वस्तातले शर्ट पीस किंवा पॅन्ट पीस देऊन माझी बोळवण करण्यात येते. आणि त्या पॅन्ट पीस किंवा शर्ट पीसची क्वालिटी इतकी बंडल असते ना की शिंपीसुद्धा त्या कपड्याचं शिवणावळ करायला नकार देतात. गेल्या 8-10 वर्षांपासून तर अण्णांनी 2-3 वेळा फक्त रुमाल आणि पायमोजे अधिक मासाचं वाण म्हणून कुरिअरनी पाठवलेत. आता एवढ्या रुमालांचं आणि पायमोज्याचं मी काय करायचं? अगं, मला हे रुमाल आणि पायमोजे असे मिळत राहिले ना ते एक दिवस मला तुळशीबागेत जाऊन विकायला लागतील बरं. गण्या, अरे किती अतिशयोक्तीने बोलतोयस तू. 8-10 रुमाल आणि पायमोजे दिले तर काय सेल लावता येतो का? आणि चांदीच्या ताटाचं काय रे? गौरी, त्या ताटाबद्दल काही सांगू नको मला. व्हाईट मेटलचं ताट होतं ते. तुलाही माहिती आहे, मी सुरुवातीला सगळ्यांना आनंदाने सांगत होतो, पण आमची छबो आत्या जेव्हा एकदा आपल्या घरी आली तेव्हा तिने सांगितलं की ही चांदी नाहीच आहे, तर हे व्हाईट मेटल आहे. तिच्या पारखी नजरेने ते सगळं गौड बंगाल ओळखलं बरं का. बरं तर बरं, मी अण्णांसमोर याची वाच्यता केलेली नाही आहे, हे लक्षात असू दे. नाही तर तेव्हाच तुझ्या माहेरच्यांची वाभाडे काढता आले असते मला. आठवतंय ना तुला? हे बघ गण्या, त्या तुझ्या छबू आत्याचं काही सांगू नको. त्यांना भांडणं लावायची सवयच आहे. नंतर अण्णांनी सुद्धा हे सगळं नजरचुकीनं झाल्याचं सांगितलं, हे तुला आठवत नाही का रे? आणि त्याची भरपाई म्हणून त्यांनी एक चांदीचं निरांजन आणि उदबत्तीचं घर पाठवलं. तरीसुद्धा तू मागचं उकरून का काढतोयस? मी खात्रीपूर्वक सांगते, यावेळी चांगलं मोठं गिफ्ट तुला मिळेल. ठीक आहे ना, बघू ना, कळेलच ना लवकर. आता मी आता ठेवतो तुझ्यावर विश्वास. पुढे वाद वाढायला नको म्हणून गण्या झोपायला गेला, पण झोपेत असताना त्याला काही वर्षांपूर्वी अधिक महिन्यात घडलेले 2-3 प्रसंग आठवले. एकदा आंब्याचे दिवस असल्यामुळे अण्णांनी अधिक मासात आमरसाचा आस्वाद घेण्यासाठी आंब्याची पेटी पाठवली आणि फोन करून गण्याला ती बातमी सांगितली. गण्या खुश झाला आणि तो स्वारगेटला पेटी घ्यायला गेला, पण तिथे गेल्यावर त्याचा पूर्णपणे भ्रमनिरास झाला. कारण त्या पेटीचे त्याला 1000 रुपये कुरिअर पार्सलचे आणि रिक्षाने आणण्याचे 200 रुपये असे 1200 रुपये भरायला लागले. पेटी उचलायला त्या रिक्षावाल्याने अजिबात मदत केली नाही, त्यामुळे आंबे आणताना भरपूर दमछाक झाली ती वेगळीच. आणि इतकं करूनसुद्धा त्यातल्या अर्धे अधिक आंबे खराबच झाले. त्यामुळे आंब्याचा रस त्याला चापता आला नाही, तो वेगळाच मुद्दा. गौरी, तुझ्या अण्णांनी मुद्दाम सडके आंबे जावयासाठी अधिक मासाची गिफ्ट म्हणून पाठवले. हे बघ गण्या, तोंडाला येईल ते बडबडू नको. माझे अण्णा असं करणारच नाहीत. अरे, कुरिअरवाल्याने आपल्याला उशिरा कळवलं म्हणून ते आंबे नासले असतील. माझ्या अण्णांना दोष देण्याची तुझी नेहमीची सवय खपवून घेणार नाही आम्ही. एवढं बोलून गौरी काही थांबली नाही
आणि तिने रागाने माझ्यासोबत 3-4 दिवसाचा आबोलाच धरला. असाच एक प्रसंग आणखीन आठवतोय. अण्णांनी माझी कवळी सुरक्षित ठेवण्यासाठी एका पत्र्याच्या डबीला चांदीचं पॉलिश करून मला अधिक मासासाठी आहेर म्हणून पाठवून दिली आणि वर फोन करून सांगितलं, तुमचे चांदीचे दात बसवायची ऐपत नसेल म्हणून मी तुम्हाला तुमची कवळी सुरक्षित ठेवण्यासाठी चांदीची डबी या वेळेला अधिक मासानिमित्त पाठवतोय, गोड मानून घ्या. अण्णांच्या बोलण्याच्या गाण्याला खूप राग आला. त्यांनी हे गौरीला बोलून सुद्धा दाखवलं, पण तिने हे सगळं हसण्यावारी नेलं. म्हणाली, जावयाच्या आणि सासऱ्याच्या वादात मला पाडायचंच नाही आहे. अण्णा गण्यावर कुरघोडी करायची एकही संधी सोडत नसत. एकदा अधिक मासात त्यांनी छत्र्या आणि रेनकोट पाठवले. गण्यानी ही बाब मित्रांना सांगितली नाही, कारण मित्रांनी त्याची टर उडवली असती. याच प्रकारे 10-12 वर्षांपूर्वी अधिक मासात आणखीन एक प्रसंग घडलेला आठवतोय. गौरीच्या एका चुलत मावशीने दोघांना खानदेशात, अगदी खेडेगावात शेंदुर्णीला बोलावणं पाठवलं. गौरी आणि गण्या ST बसनं त्या गावाच्या स्टँडवर उतरले, पण तिथे त्याला एकही रिक्षा दिसली नाही. गण्या म्हणाला, गौरी आता तुझ्या मावशीकडे कसं जायचं? इथं तर रिक्षा दिसतच नाही आहे. ती म्हणाली, अरे गण्या, हे गाव खूप छोटं आहे, इथे अजून रिक्षाच नाही आहेत. आपल्याला सामान घेऊन पायी पायी चालत जायचं आहे, त्यामुळे वेळ दवडू नको, पटकन जाऊ, चल. गण्याच्या तोंडून आईला शिवी निघालीच. शेवटी नाईलाज म्हणून गण्याने 2 सुटकेस उचलल्या, थोडं सामान गौरीनं घेतलं आणि दोघेही जवळजवळ 2 किलोमीटर चालत मावशीच्या घरी पोचले. गण्याला खूप थकवा आला होता. हास्य हुस्य करत तो बसला. चहा पाणी झाल्यावर त्याच्या मावस सासूबाई म्हणजे आनंदीबाई म्हणाल्या, जा बाई बापू, बरं वाटलं तुम्ही आले. आता फक्त एक अडचण आहे. काय आहे, सध्या आमच्या विहिरीला नाही पाणी जास्त, म्हणून तुम्हाला आणि गौरीला आंघोळ करायला ना लांबून पाणी आणायला लागेल. म्हणजे तुम्ही नाही पाणी भरायचं. माझा नातू नामदेव आहे ना, तो येईन तुमच्याबरोबर. तुम्ही फक्त तिथं उभं राहायचं. तो पाणी काढल, तो बादल्या भरल, फक्त त्याच्याबरोबर तुम्ही जा. त्या पाटलाकडं मोटर आहे, त्यामुळं काही त्रास होणार नाही तुम्हाला. तुम्ही फक्त आहे ना सोबत जा त्याच्या. गण्या आनंदाने तयार झाला आणि नाम्याबरोबर 4-6 बादल्या घेऊन पाटलांच्या घरी गेला. गण्याला वाटलं होतं 2-3 घरं सोडून पाटील राहत असतील, पण गण्याला जवळजवळ अर्धा तास चालत जायला लागलं, तेव्हा कुठे पाटलाचं घर आलं. पाटील साहेबांनी गण्याचं चांगलं स्वागत केलं, चहा दिला. चहापान झाल्यावर ते म्हणाले, जावय बापू, नेमकी आत्ता लाईट गेली बघा, त्यामुळं तुम्हाला पंपानं पाणी नाही भरता येणार. रहाट आहे रहाट, या रहाटाने पाणी काढायला लागन. गण्या थोडा निराश झाला, पण परक्याच्या घरी तो काही बोलू शकत नव्हता. मग नाम्याने 1-2 बादल्या पाणी काढलं आणि तो दमला, तिथेच बसून राहिला. म्हटला, भाऊजी, आता मी काय पाणी नाही काढू शकत. तुम्ही आता उरलेल्या 4-5 बादल्या पाणी काढून घ्या, मग आपण घरी घेऊन जाऊ. गण्याने कपाळावर हात मारून घेतला. त्याच्या मनात खात्री झाली की गौरीच्या या आनंदी मावशीने आपल्याला मुद्दाम कामाला लावलेला आहे. अधिक महिन्यात सासूरवाडीला बोलवून जावयाला कोण कामाला लावतं? गण्याचा इथे येण्याचा उत्साह पार मावळला. गण्याला विहिरीतून पाणी काढल्यामुळे खूप दमायला झालं होतं, पण तो काही बोलू शकत नव्हता. पाणी काढून झाल्यावर हातगाडीवर 8-9 बादल्या ठेवून नाम्यासह तो आनंदी मावशीच्या घरी परत आला. हे सगळं करायची सवय नव्हती, त्यामुळे त्याला सपाटून भूक लागली होती. आंघोळीनंतर त्याला आणि गौरीला जेवायला बसवलं गेलं, पण जेवणात पुरणपोळी आणि शेवेची भाजी होती. आग्रह कर करून त्याला शेवभाजी बळजबरीनं खायला घातली. भाजी अत्यंत तिखट होती, त्यामुळं भाजी खाणं शक्य झालं नाही. एक पुरणपोळी खाल्ल्यावर त्याचं पोट भरलं, कारण पाणी ओढण्याच्या दगदगीमुळे गण्यात आता त्राणच राहिलेलं नव्हतं. तो कसाबसा जेवला, गाढ झोपून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी गौरी आणि गण्याची ओवाळणी केली गेली आणि गौरीला साडी आणि गण्याला केळीच्या पिठाचे लाडू, केळा वेफर आणि 101 रुपये दिले गेले. गण्या गौरी परत पायपीट करत बसने निघाले. गौरी, तुझ्या या आनंदी मावशी म्हणजे पेशवेकालीन आनंदीबाईपेक्षा जास्त चंट निघाल्या. जावयाला अधिक मासानिमित्त त्यांनी कामाला जुंपून टाकलं, त्याच्याकडून 8-10 दिवसाचं पाणी भरून घेतलं. हे काय मला पटलेलं नाही. धोंडे महिन्यात जेवायसाठी बोलवलं आणि शेवेची भाजी दिली आणि आहे म्हणून केळा वेफर्स. कमाल आहे.
कुठल्या जन्माचा त्यांनी बदला घेतला आहे देवच जाणे. पदरचे 1000 रुपये खर्च करून इथे आलो तर त्यांच्याकडचं पाणी भरायला. हॅ, गण्या हद्द झाली आता तुझी. पाटलांकडनं पाणी आणायची सोय केली होती, पण आता नेमके लाईट नव्हते तर ती काय करणार. 4 कामं तुला करायला लागली तर किती कटकट करतो रे. यापुढे ना तुला आता माझ्या माहेरकडे कधीच नेणार नाही, लक्षात ठेव. तिने एवढं प्रेमानं केलं सगळं, त्याचं काहीच नाही तुला. गण्या काही बोलला नाही, गुपचूप बसला. एकदा गण्यानं रुमालांबद्दल गौरीला सांगितलं तर ती म्हणाली, अरे गण्या, अण्णांना तुला सारखी सर्दी होते हे माहिती आहे ना, म्हणून ते तुला रुमाल भेट म्हणून देतात. त्याचा कसला राग करायचा. शेजारचे आप्पा नाक खुपसे म्हणाले, बरं का गण्या, त्या रुमालाची तू नको काळजी करू रे, आणि तुला त्याचा सेल लावायची काही गरज नाही बरं का. त्यापेक्षा त्यातले 2-4 मला दे. काही रुमाल कपाटात जपून ठेव, म्हणजे तुझ्या नातवंडांना कामाला येतील ते. आप्पा नागखुपसेंचा त्याला राग आला, पण वाद वाढायला नको म्हणून तो गप्प झाला. हे असे अनेक प्रसंग गण्याला झोपताना आठवत होते. दुसऱ्या दिवशी गण्या वर्तमानपत्र वाचत होता तेव्हा त्याला एक मजेशीर बातमी वाचायला मिळाली. बातमी अशी होती की कोल्हापूरमध्ये एका सासऱ्याने अधिक मासानिमित्त चांदीची चप्पल करून आहेर म्हणून दिली, त्यामुळे जावई खूप आनंदात वावरतायत. हे वाचल्यावर गण्याला आश्चर्य वाटलं. त्यांनी गौरीला हाक मारली. म्हणाला, गौरी, बघ बघ बघ, एका सासऱ्याने आपल्या जावयाला चांदीची चप्पल भेट दिली आहे. काय नशिबवान आहे जावई, नाही तर आम्ही कमनशिबी. अण्णांनी आजपर्यंत एक स्लीपरसुद्धा मला भेट दिलेलं नाही. गण्या, अनेक प्रकारचे जावई असतात. साखऱ्या जावई, भाकऱ्या जावई, घर जावई, दयावान जावई. पण तू तर या कुठल्याच प्रकारात बसत नाहीस. हां, मी म्हणेन की तू एक प्रकारचा लोचट जावई आहेस, जो नेहमी दर 3 वर्षांनी सासऱ्याकडून काय मिळतं ह्याच्याकडेच फक्त लक्ष ठेवून असतो. आता मी सांगते तुला, असल्या चांदीच्या चपलांची उदाहरणं माझ्यासमोर दाखवून मला इम्प्रेस करायचा प्रयत्न करू नकोस. मी काय अण्णांना तुला एवढं महागडं गिफ्ट देऊ देणार नाही, त्यामुळे तू गप्प रस आणि मी जो काही चहा केला आहे तो गपचूप पी. हे बघ, वर्तमानपत्रातल्या बातम्या खोट्या असतात, दिखाव्यासाठी बातमी छापतात ते. अशा प्रकारे गौरीनं गण्याचा हा डावसुद्धा उधळून लावला. मग एक दिवस गण्या घरात असताना एक मोठं पार्सल आलं गण्याच्या नावाने. गण्या ते पार्सल बघून हवेत उडायला लागला. त्याने गौरीला हाक मारली, गौरी गौरी, पटकन बाहेर ये. अगं हे बघ, अण्णांनी माझ्या नावाने पार्सल पाठवलं आहे. तुला या बाबतीत काय माहिती आहे का. नाही रे बाबा, मला कसं माहिती असणार. त्यांचे निर्णय अण्णा स्वतः घेतात. तू पार्सल उघडून तर बघ. गण्या शीळ वाजवत गाणं गुणगुणायला लागला. मेरा ससुरा बडा पैसेवाला, इस पार्सल के अंदर क्या है वाला. गण्याने ते हळूच पार्सल उघडलं तर त्या 2 पॅकेट पार्ले ग्लुकोज बिस्किट, 2 पॅकेट गुड डे आणि नाईस बिस्किट, 1 पॅकेट मेलोडी चॉकलेट, 1 पॅकेट किस्मी चॉकलेट आणि एक चिठ्ठी होती. ते सगळं एका गोल्डन आणि सिल्वर कागदात गुंडाळलेलं होतं. गण्या हे बघून वैतागात म्हणाला, गौरी बघ बघ, तुझ्या अण्णांचे प्रताप बघ. अधिक महिन्यात जावयाला बिस्किट. काय औदार्य दाखवले सासरे बुवा तुम्ही. जगातले तुम्ही एकमेव सासरे असाल जे जावयाला बिस्किटं गिफ्ट देतात, ते सुद्धा अधिक मासात. तुमचं नाव तर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आलं पाहिजे हो. अहो अण्णा, बिस्किटांच्या ऐवजी कमीत कमी एखाद्या चांगल्या हॉटेलचं जेवणाचं तरी बुकिंग करायचं. पण जाऊ दे, तुमच्याकडून हीच अपेक्षा. आता मात्र मला काहीतरी बंडखोरी करायला लागणार. वा वा गण्या, काहीतरी वायफळ बडबड करू नको हां. हे बघ, त्यांना माहिती आहे सध्या तुझं वजन खूप वाढलं आहे, म्हणून त्यांनी तुझ्या लंचच्या ऐवजी तुला हलकी फुलकी बिस्किटं पाठवली. ती गोड मानून घे. आणि बंडखोरीची भाषा तुझ्या तोंडात शोभत नाही हां. हे बघ, पुढच्या अधिक मासापर्यंत तू तुझं वजन कमी कर, मग ते तुला एखाद्या चांगल्या लंच होममध्ये ट्रीट देतील. अरे ती चिठ्ठी वाचणं आधी, म्हणजे उलगडा तरी होईल. चिठ्ठीत लिहिलं होतं, जावई बापू, अनेक आशीर्वाद. तुमचं वजन खूप वाढलं आहे, त्यामुळे तुम्हाला कपडे न पाठवता हलका फुलका आहार बिस्किटाच्या रूपानं पाठवला आहे. आणि मुख्य म्हणजे आत्ताच मोदीजींनी इटलीच्या पंतप्रधानांना ज्या चॉकलेट दिल्या, त्याच नावाच्या चॉकलेट्स तुम्हाला पाठवल्या आहेत. किती मोठा सन्मान केला बरं मी तुमचा. माझ्या मुलीशीसुद्धा तुम्ही प्रेमानं वागाल या अपेक्षेने किस्मी या चॉकलेटसुद्धा पाठवलेले आहेत. आता 3 वर्षात छान वजन कमी करा आणि मग जेवणाची मस्त ट्रीट वसूल करा.
शुभ अधिक मास, तुमचा सासरा अण्णा कुरघोडीकर. हे ऐकून गौरी आनंदानं नाचायला लागली. गण्या मात्र रुसून बसला आणि त्याच्या मनात, डोक्यात एक जावई संघटना उभी करून बंड करायचे विचार फिरायला लागले. पण या बाबतीत त्यांनी गौरीशी बोलणं टाळलं. गण्याने 2-4 मित्रांना फोन केले आणि जावई संघटना उभारण्याची कल्पना त्यांच्यासमोर मांडली. पण कुठल्याही मित्रानं गण्याला हवा तसा रिस्पॉन्स दिला नाही. त्यामुळे तो थोडा खट्टू झाला. कारण सगळी मित्रमंडळी त्यांच्या सासूरवाडी जाऊन अधिक मासाची मेजवानी भोगत होती. गौरीनं गण्याच्या मित्रांसोबत मोबाईलवरचं बोलणं चोरून ऐकलं आणि तेव्हाच तिला कल्पना आली की गण्या काहीतरी रिकामटेकडे उद्योग करून बंड करायची योजना आखतोय. गौरीने मग हळूच गण्याच्या नकळत गण्याचा मोबाईल चेक केला. तेव्हा तिला काही ठळक मुद्दे टाईप केलेले आढळले. ते मुद्दे होते: 1. जावयाला फक्त कॅश द्यावी, कोणत्याही प्रकारे चेक किंवा ऑनलाईन व्यवहार करून अधिक मासाचा आहेर देऊ नये. 2. कोणत्याही नाशवंत वस्तू म्हणजे बिस्किट, चॉकलेट, मिठाई, फळं म्हणजे आंबा, केळी, स्ट्रॉबेरी इत्यादी कुरिअरनी पाठवू नयेत. त्याऐवजी ड्रायफ्रूट्स अवश्य किलोच्या प्रमाणात पाठवावे. 3. कोणत्याही प्रकारचं गिफ्ट व्हाउचर देऊ नये किंवा रुमाल, हातमोजे, उदबत्त्या, स्वस्तातला अत्तर हे द्यायचा विचारसुद्धा करू नये. 4. अधिक मासाच्या वेळी सासरी बोलवल्यानंतर त्याला घरकामासाठी म्हणजे पाणी भरून आणणं, कपड्याला इस्त्री करून देणं, बाजारातून वाण सामान आणायला सांगणं अशी क्षुल्लक कामं सांगू नये, कारण त्यात जावयालाच पैशाचा भुर्दंड सोसावा लागतो. 5. अधिक मासात जावयाला सोनं किंवा चांदीच्या वस्तू देण्याचा प्रघात आहे. तो मोडून फक्त नारळ, सुपारी किंवा व्हाईट मेटलच्या वस्तू देऊन बोळवण करू नये. गण्याने इतर अटी टाईप केलेल्या नव्हत्या. बहुतेक त्याला त्यावेळी झोप आलेली असावी. पण हे वाचून गौरीने ठरवलं की आता गण्याला चांगली अद्दल घडवावी लागेल. कारण त्यात एक मुद्दा अजून त्याने अर्धवट लिहिलेला होता की या सर्व वस्तू द्यायचं सासऱ्यानं ठरवलं तर आमची संघटना या क्षुल्लक वस्तू देण्याचा विरोध करून बहिष्कार टाकेल. त्याऐवजी सासऱ्यांनी जावयाला अधिक मासात काही आहेर नाही दिला तरी चालेल. गण्या बाहेर गेल्यानंतर गौरीने अण्णांना फोन करून त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि गण्याला या अधिक मासात एखादा गोड धक्का द्यायचं ठरवलं. एक दिवशी गण्याच्या नावानं एक छोटं पार्सल आलं. ते पार्सल अण्णा कुरघोडीकर यांनीच पाठवलेलं होतं. जेव्हा गौरीने गण्याच्या हातात ते पार्सल दिलं तेव्हा तो खूप सुखावला, आनंदाने नाचायला लागला. गण्याने ते पार्सल उघडलं तर एका डबीत त्याला सिल्वर रंगानं पॉलिश केलेल्या चपला दिसल्या. ते बघून गण्यापुरता भडकला आणि गौरीला म्हणाला, गौरी तुझे अण्णा माझी काही चेष्टा करतात का? साध्या चपलांना चांदीचं पॉलिश करून पाठवतात. मी काय इतका मूर्ख नाही आहे. हे बघ, माझा अपमान करण्याचा त्यांचा उद्देश मला समजणार नाही का? गणे, काय चाललं रे तुझं? हे बघ, माझे आईबाबा काही एवढे श्रीमंत नाही आहेत. ते तुला खरी चांदी घेऊ शकत नाहीत हे तुला माहिती नाही आहे का रे? त्यांनी तुझ्या चांदीच्या चपलांची मागणी बघून तुला प्रतिकात्मक रूपानं साध्या चामडी चपलांना चांदीच्या पॉलिशनं डेकोरेट करून पाठवल्या त्या. आता बऱ्या बोलाने स्वीकार कर ना. नाही गौरी, मी अशी थट्टा सहन नाही करणार. तू हे कुरिअर परत पाठवून दे अण्णांना. गण्याने ते पार्सल गौरीच्या हातात दिलं आणि तो रुसून बसला. गौरी जोरात हसली आणि म्हणाली, एकदा परत विचार करून ठरव. त्या चपला सोडून दे, पण त्यात एक इन्व्हलपसुद्धा आहे, ते तरी उघडून बघ. नंतर तुला न बघितल्याचा पश्चात्ताप होईल बरं का. गण्याने ते पार्सल परत उघडलं, त्यातलं पाकिट ओपन केलं. त्यात एक चिठ्ठी होती आणि आणखीन एक बंद पाकिट होतं. गण्याला वाटलं की अण्णांनी काहीतरी उपदेशात्मक पत्र लिहून बंद पाकिटात एखादं 500 रुपयाचं गिफ्ट व्हाउचर भरून यावर्षीसुद्धा आपल्याला गंडवलेलं आहे. खरं तर त्याला ते पत्र वाचायची, ते बंद पाकिट उघडायची इच्छा नव्हती. पण गौरीच्या आग्रहाखातर त्याने ती चिठ्ठी आधी वाचली. चिठ्ठीत मजकूर असा होता की जावई बापू, अनेक आशीर्वाद. तुमची चांदीच्या चपलांची मागणी जास्त असू शकेल, पण एक सांगा, अशा चांदीच्या चपला कधी कोणाला वापरता येतात का? अहो, आम्ही सगळे मध्यमवर्गीय कुटुंबातले आहोत. मग अशा चांदीच्या वस्तू आहेर देण्यात फायदा काय आहे? आजकाल चोऱ्यासुद्धा खूप वाढल्या आहेत. लग्नानंतर 7-8 अधिक मासाचे सण साजरे झाले असतील
तेव्हा आम्ही तुम्हाला मुद्दामच छोट्या छोट्या भेटवस्तू म्हणून दिल्या, पण आम्ही आमचं कर्तव्य न विसरता गेल्या प्रत्येक अधिमासाला तुमच्या आणि गौरीच्या नावानं काही ठराविक रक्कम बाजूला टाकत होतो. ती रक्कम आता 4 ते 5 लाखांची झाली आहे. त्या पैशावर फक्त तुमचा आणि गौरीचा अधिकार आहे. या एकत्रित रकमेचे पैसे आम्ही आमच्यासाठी खर्च न करता तुम्हाला आणि गौरीला मॉरिशसला फिरायला जाण्यासाठी ट्रीट म्हणून तुम्हाला विमानाचं तिकीट आणि हॉटेलचं स्टे बुकिंग करून दिलेलं आहे. येत्या एखाद महिन्यात तुम्हाला दोघांना तुमची सहल एन्जॉय करता येईल. बेस्ट लक. तुमचा चिरंजीव म्हणजे आमचा नातू गिरीश मुंबईला शिकतोय. तुम्ही फिरायला गेल्यावर आम्ही त्याची योग्य ती काळजी घेऊ. तुमचा अण्णा. पत्र वाचल्यावर गण्याला आश्चर्याचा धक्का बसला. त्याला वाटलं अण्णांनी परत एकदा आपली चेष्टा किंवा फिरकी घेतलेली दिसतीये. त्यांनी ते बंद पाकिट उघडलं तर त्यात खरोखरच मॉरिशसचं यायचं जायचं तिकीट आणि 4 दिवसाचं लवबर्ड्स हॉटेल स्टेचं बुकिंग होतं. गण्या हे बघून चाट झाला. गौरीकडे बघायला लागला. गण्या, हे बघूनसुद्धा अजून तू बंड करणार आहेस का? हे बघ, तुला आहेर म्हणून हे सगळं नको असेल तर मी आता लगेच कुरिअरनी हे सगळं पाठवून देते अण्णांना. चालेल का? अगं गौरी, आता मी कसलं बंड करतोय? माझ्यातला बंडोबाला अण्णांनी कुरघोडी करून थंडोबा करून टाकलाय. खरं म्हणजे अण्णांनी मला एक झटकाच दिलाय बरं का. अरे पण गण्या, तू तर चांदीच्या चपलांसाठी हट्टाला पेटला होतास. मग आता त्याचं काय? गण्याने हसत हसत गौरीला एक आलिंगन दिलं आणि मग 2 ओळी सादर केल्या. मेरा ससुरा बडा गुरु निकला, उसने तो दामाद को भी चितपट कर डाला. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात अधिक मासानिमित्त अनिल अभ्यंकर सरांची कथा जावयाचं बंड. हे बंड तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून जरूर कळवा. ही कथा ताबडतोब अधिक मास संपायच्या आत आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा आणि भेटत राहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम कथा कादंबरी ऐकत राहण्यासाठी. नमस्कार.